काय मग विसर्जन डान्स झाला की नाही? झालाच असेल. आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गौरी विसर्जनाची वेळ झालेली आहे आणि खास काहीतरी बनवावं म्हणून मी आज बनवते खायच्या पानाचे मोदक. येस बरोबर ऐकलं, खायच्या पानाचे मोदक. खोबरं घेतलं, त्याला मिक्सरमध्ये मस्त बारीक केलं आणि थोडं तव्यावर असं लालसर होऊ दिलं. त्यानंतर मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि खजूर, त्याला मिक्सरमध्ये लावून घेतला आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. खजूर जरा कमीच होते म्हणून मी थोडंसं गूळ पण घेतलं आणि छान असा गोळा तयार करून घेतला. बाहेरचं आवरण तर झालं, पण आतल्या स्टफिंगचं काय, म्हणून मी गेली मस्त नागवेलीची पानं आणायला. ही आहेत खायची पानं, आपल्या घरीच आहेत, 4-5 घेतली. ॲक्च्युली ड्रायफ्रुट्स मिक्स केले तेव्हाच मी ही मिक्सरला टाकायला पाहिजे होती, पण मी विसरली. सो ठीक आहे, आता आपण मस्त ह्याला गोळ्यामध्ये मिक्स करून घेऊ. रेसिपीनुसार तर पान हे आतल्या स्टफिंगमध्ये जायला पाहिजे, पण मी तसं काही केलंच नाही. स्टफिंगसाठी मी घेतली ही गुलाबाची फुलं, ह्याच्या पाकळ्या मी तव्यावर टाकल्या आणि थोड्याशा अशा सुकवून घेते. त्यानंतर आपल्याकडे आहे मुरंबा, सोबतच मी घेतले बडीशेप, ती पण मी थोडीशी तव्यावर गरम केली आणि ड्रायफ्रूटचे बारीक बारीक तुकडे केले. विसर्जनाला थोडासा वेळ होता म्हणून थोडंसं काम पण केलं. त्यानंतर पप्पांनी आणली ही किवावरची मच्छी, विसर्जनासाठीची स्पेशल आपली अशी दुधाची भाकरी. या सगळ्यात वेळ कसा निघून गेला कळालंच नाही, म्हणून पटकन वरती गेली, साडी नेसली आणि खाली येऊन मोदक बनवायला सुरुवात. अदिने हा सुंदर असा मोदकाचा साचा आणलेला आणि बघताय काही सुंदर मोदक दिसतायत आपले. दिसायला जितके सुंदर आहेत, खायला तितकेच चविष्ट. आता गौरीचं पारंपरिक पद्धतीने विसर्जन कसं आम्ही करतो ते तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि हो, मोदक बनवलेच तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आतासाठी एवढंच, भेटू पुन्हा.